बातमी आहे पवित्र माती मंगल कलश संवाद यात्रेची। मराठवाडा मुक्तीसंग्राम आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सैनिक हुतात्म्यांना मानवंदना देणे, मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी मराठवाडा व्हिजन 2030 तयार करण्यासाठी आयोजित स्वामी रामानंद तीर्थ जन्मस्थळ ते समाधीस्थळ पवित्र माती मंगल कलश संवाद यात्रेचा प्रारंभ संतश्रेष्ठ तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांच्या हस्ते श्री क्षेत्र देहुगाव येथे झाला। संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराजांच्या जयघोषात अभियंते नितीन चिलवंत, शिवकुमार सिंह बायस, विशाल घाटे, ज्ञानेश्वर पवार यांना मंगल कलश घेऊन पुढील यात्रेसाठी मार्गस्थ करण्यात आले। यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते। मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांना सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी शौर्य चिलवंत यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, राज्यपाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र देऊन नितीन मोरे महाराज यांच्या हस्ते 7.5 लाख पत्रे पाठवण्याचा संकल्प करण्यात आला। त्याचबरोबर मराठवाडा भवन निर्माण कार्यासाठी नितीन मोरे महाराज यांनी स्वयंस्फूर्तीने निधी देऊन मराठवाडा भवन निर्मितीसाठी आशीर्वाद दिले। यावेळी काय म्हणालेत हरिभक्त परायण नितीन महाराज मोरे पाहुयात। पवित्र ते पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेतले। महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे, त्याचबरोबर क्रांतिवीरांची भूमी आहे, शूरवीरांची भूमी आहे आणि आपला देश अखंड राहण्याच्या दृष्टिकोनातून किंवा महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस रायगड मंदिरामध्ये शपथ घेतली आणि आपला रक्ताचा अभिषेक त्या ठिकाणी घातला, त्यावेळेची जर परिस्थिती आपण पाहिली तर आपल्या मंदिरांमध्ये घंटा बांधलेल्या होत्या। त्या काळातले धर्म मार्तंड समजणाऱ्या लोकांनी आपले सोळे बाजूला काढून विजारी नेसायला सुरुवात केली होती, जी लाथेमध्ये वगैरे ते मी सांगतोय। त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना हे स्वराज्य निर्मिती करत असताना महाराष्ट्रभर घोडदौड चालू असताना ते सांगायचे की सैन्यामध्ये जे कोण येईल त्याला बसायला घोडा, त्याच्या पायामध्ये चांदीचा कोढा दिला जाईल। तर त्यावेळेसही पुढं कोणी येत नव्हतं। त्याला कारण होतं की असणारी ती मुघली सत्ता, त्यांचा जाच, ह्या सगळ्या गोष्टींमधून जगद्गुरू तुकोबार आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांची भेट ज्यावेळेस या दूर क्षेत्रामध्ये झाली आणि तुकोबारायांनी सांगितलं की इथून पुढे आपणास धनाची आणि सैन्याची कमतरता कधीच पडणार नाही। आणि खरोखर या मावळपट्ट्यामध्ये जगद्गुरू तुकोबारायांनी पायकाच्या अभंगावरती कीर्तन करायला सुरुवात केली। जगद्गुरू तुकोबारायांच्या जीवनामध्ये पायकाचे जे अभंग आहेत ते निश्चितपणाने आजच्या तरुण पिढीने अभ्यासले पाहिजे की हा पायक कसा असावा लागतो। आणि आपण म्हणतो प्रेमासाठी युद्धात सगळं माप असतं, तशा पद्धतीने देशासाठी, देश रक्षणासाठी कुठल्याही दराला आपण जाऊ शकतो ही मुभा आपल्याला आपल्या धर्माने दिली। आणि ज्या ज्या वेळेस या धर्मावरती अशी ज्ञानी येते त्यावेळेस सगळ्यात आधी जे पुढे येतात ते संत येतात। संत एखाद्या अर्थाने धर्मरक्षक असतात आणि त्या टायमिंगला जगद्गुरू तुकोबारायांच्या कृपाशीर्वादाने या स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजीराजांनी केली आणि प्रत्येक घरामधून मावळा बाहेर पडायला लागला। त्या मावळपट्ट्यामध्ये आज दरम्यान भरघोस योगदानाबद्दल जगद्गुरू श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज मंदिरात मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, रेश्मा नितीन चिलवंत, शिवकुमार बायस यांचा सन्मान करण्यात आला। याच बातमीची काही क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी पाहुयात। या ठिकाणी मराठवाडा पवित्र माती मंगल कलश संवाद यात्रा श्री क्षेत्र देहूमध्ये प्रथम आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। देहू ग्रामस्थ संस्था सन्माननीय आदरणीय अध्यक्ष होते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या उपस्थितीत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। धन्य देहूगाव तेथे नांदेदेव पांडुरंग या भूमीमध्ये साक्षात भगवंताचा वास आहे आणि अशा या भूमीमध्ये पवित्र पावन क्षेत्रामध्ये आज आपण या ठिकाणी आलात। आणि मला सांगायचं आहे की
या ठिकाणी आता संवाद साधत असताना नितीनदादा मला सांगत होते की या ठिकाणी आमची भावना एकच आहे, 12 जानेवारी ते 23 जानेवारी यामध्ये स्वामी विवेकानंदांची जयंती, राजमाता जिजाऊंची जयंती, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची सुद्धा जयंती. या काळात हा संवाद होत असताना देशभक्तीचं सूर्य मनामनात चेतवलं जावं, त्या ठिकाणी ते प्रज्वलित व्हावं. कारण आजच्या नवीन पिढीला हा इतिहास नेमकेपणानं कळला पाहिजे, हा जिवंत राहिला पाहिजे. पुढे पुढे जात असताना मागे वळून पाहताना आपला इतिहास किती तेजस्वी होता आणि हे सहजपणे मिळालेलं नाही आपल्या हातात. यासाठी एका पिढीला संघर्ष या अग्निकुंडामध्ये स्वतःचं हौतात्म्य द्यावं लागलेलं आहे. आणि अशा या भूमिकेतून जात असताना संत तुकोबारायांनी सुद्धा स्वराज्य निर्मितीसाठी छत्रपती शिवरायांना या मावळ प्रांतातून मावळ्यांना सुद्धा या ठिकाणी पायकाच्या अभंगातून या ठिकाणी देशभक्तीची प्रेरणा त्यांनी दिलेली दिसून येते की जे माय तुझे मी फेडीवर पांगसाले आणि ना आरती लागे चंद्र सुरेत आले. एखाद्या कवीने असे शब्द म्हणावे, म्हणजेच काय की या मायभूमीसाठी आपण आपलं सर्वस्व सुद्धा दिलं तरी सुद्धा कमी आहे. एवढे अनंत उपकार मातीचे या भूमीचे आपल्यावर आहे. संत तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्या पायकाचे अभंग लिहित असताना त्या ठिकाणी खरा सेवक कोण, खरा देशभक्त कोण, खरा त्या ठिकाणी तळमळीनं या देशासाठी प्राण अर्पण करणारा हुतात्मा कोण याविषयी सविस्तरपणे चिंतन मांडलेलं आहे. आणि मला वाटतं अशा भूमीतून ही संवाद यात्रा जात असताना आपल्या सगळ्यांना निश्चितपणे एक नवीन देशभक्तीची प्रेरणा आपल्या मनात जागी होईल हीच त्या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या पुढे आज या पवित्र नतमस्तक होतो, या मंगल कलशातील पवित्र मातीपुढे नतमस्तक होतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो.